हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आरव्हीसॉज इंग्लिश. सो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड सेमी इंग्लिश लेसन द बॉय हू ब्रोक द बँक यातील पॅसेज नंबर 3 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक? सो आपण याआधी बघितलं आहे की कशाप्रकारे मिसेस भूषण यांनी कमल किशोरच्या शॉपसमोर येऊन ही न्यूज दिली होती की जी पीपलनगर बँक आहे, सेठ गोविंदरामची बँक, ती बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर झालेली आहे, म्हणजे बुडालेली आहे. जेव्हा कमल किशोरने ते ऐकलं तो बसतच म्हणाला, व्हॉट्स दॅट, हे काय बोलत आहे तुम्ही? विच बँक? कुठल्या बँकेबद्दल बोलत आहे? वाय, द पीपलनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. तर मिसेस भूषण म्हणाल्या की तुम्हाला माहीत नाही, आपल्या पीपलनगर बँकेबद्दल बोलत आहे मी तर असं ऐकलं की त्यांनी आपल्या एम्प्लॉईजचा पगार देणंसुद्धा बंद केलेला आहे. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर, तुमचं तर अकाउंट नाही आहे ना तिथे, असं मिसेस भूषण म्हणाल्या. नो, बट माय नेबर्स हॅड, ही एक्सक्लेम्ड, अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. मग तो म्हणाला की नाही, माझं तर नाही, बट माझ्या शेजारच्याचं आहे, माझ्या नेबर्सचं आहे. आणि त्याने एक लो पार्टिशन होतं, त्या लो पार्टिशन खालून आवाज दिला बाजूच्या बार्बर शॉपच्या कीपरला, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? तो म्हणाला, दीपचंद, तू नवीन बातमी ऐकली आहे का? द पीपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपलनगर बँक बुडणारच आहे. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तो म्हणाला की लवकरात लवकर शक्य असेल तर तुझे पैसे बँकेतून काढून घे, कारण पीपलनगर बँक ही कोलॅप्स म्हणजे बुडण्याच्या मार्गावर आहे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आता दीपचंद जो एका एल्डरली जेंटलमॅन म्हणजे एका वयस्कर माणसाचे केस कापत होता, अचानक ते बातमी ऐकून तो एवढा स्टार्टल्ड म्हणजे एवढा शॉक झाला, एवढा त्याला धक्का बसला की त्याचा हात थरथरला आणि त्याने आपल्या कस्टमरचा म्हणजे त्या एल्डरली जेंटलमॅनचा एक कान, राईट इयर म्हणजे उजवीकडचा कान, हा निक्ट म्हणजे कापूनच टाकला. म्हणजे त्याचा हात थरथरला आणि त्याच्या हाताने म्हणजे त्याचा हात इकडे तिकडे लागून त्या कस्टमरचा राईट इयर जो होता त्याला इजा झाली, तो कान त्याने कापला. द कस्टमर येल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. आता जो कस्टमर होता तो दुःखाने आणि पेन म्हणजे त्रासाने, तकलीफ आणि दुःख दोन्ही भावनेने ओरडला. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आता त्याला त्रास यासाठी झाला होता कारण त्याचा कान कापला गेला होता, आणि दुसरं त्याला दुःख यासाठी झालं होतं, निराशा यासाठी झाली होती कारण ही अतिशय भयंकर बातमी त्याने ऐकलेली होती. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट्स स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. आपले एका साईडची दाढी तशीच ठेवून, अनशेवन ठेवून, तो जो एल्डरली जेंटलमॅन होता तो जवळच्या एका जनरल मर्चंटच्या स्टोअरमध्ये गेला जिथे टेलिफोन होता, म्हणजे फोन ठेवलेला होता. ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. तिथे जाऊन त्याने पटकन गोविंदरामचा नंबर टाकला, डायल केला. द सेठ वॉज नॉट होम. पण सेठ तर घरी नव्हता. वेअर वॉज ही देन? मग त्याने विचारलं की सेठ कुठं आहे? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. तर सेठ तर काश्मीरमध्ये हॉलिडे मनवत होता, सुट्ट्या घालवत होता. सो वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. तर तो एल्डरली जेंटलमॅन म्हणाला, असं आहे का? त्याला काही या गोष्टीवर विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तो धावत पडत तसाच बार्बर शॉपमध्ये आला आणि दीपचंदला म्हणाला, द बर्ड हॅज फ्लोन, सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट द टाउन. अरे, पक्षी उडून गेलेला आहे, सेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेला आहे. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. याचा अर्थ नक्कीच बँक बुडालेली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. त्यानंतर तो तसाच त्या शॉपमधून निघाला आणि सरळ रेषेमध्ये, बी लाईन म्हणजे सरळ रेषेमध्ये, तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथून तो चेकबुक कलेक्ट करणार होता आणि आपल्या बँकेमध्ये ठेवलेले जेवढे पैसे होते अकाउंटमधले ते सगळे तो काढून घेणार होता. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. तर बाजारामध्ये न्यूज तर अशी पसरली जणू काही वणवा पसरावा. फॉरेस्ट फायरप्रमाणे ती बातमी संपूर्ण बाजारामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. जनरल मर्चंट्सकडून तर शॉप्समध्ये म्हणजे सगळ्या दुकानामध्ये ती बातमी पसरली. सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स. तिथे आलेले जेवढेही गिराईक होते त्यांच्यापर्यंत मग ती बातमी पोहोचली. अँड देन स्प्रेड विथ देम
इन व्हेरियस डायरेक्शन. त्यानंतर ते जेवढे कस्टमर होते ते विविध दिशेने ती बातमी घेऊन गेले, तिकडे त्यांनी ती बातमी पसरवली. टू द बिटल सेलर म्हणजे जो पान विकणारा असतो, टेलर, फ्री वेंडर, ज्वेलर, बेगर म्हणजे इवन भिकाऱ्यापर्यंत सुद्धा जो पेवमेंट म्हणजे फुटपाथवर बसून भीक मागायचा त्या सर्वांपर्यंत ही बातमी पसरली की जी बँक आहे सेठ गोविंदरामची पीपल नगर बँक ती बुडणार आहे, ती आउट ऑफ बिझनेस केलेली आहे. तर मित्रांनो असा होता पॅसेज नंबर 3. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.